हे सगळं घडणार आहे हे मनोज जरांगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातले आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय? या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय? ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, SIT लावा अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची SIT लावा। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच, पण अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत मायबाप सरकारने आतापर्यंत घेतलेल्या भूमिका हे मायबाप असल्यामुळे सर्वसमावेशक असले पाहिजे, आंदोलनकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, मराठा समाजाचं हित केलं पाहिजे आणि आमची तीच मागणी होती। विशेषतः भारतीय जनता पार्टी असो, सगळे पक्ष असो, आम्ही मागणी केली। पण अध्यक्ष महोदय, कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष महोदय? या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय, आणि या भयंकर कटा कारस्थानाला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही अध्यक्ष महोदय। याचं कारण नाही, गांभीर्य लक्षात घ्या, तुम्ही बोला ना, या विषयाला तुमचा विरोध असेल तर मी खाली बसतो। ज्या पद्धतीचं कट कारस्थानाने महाराष्ट्र बेचिराख करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्या सदनात मी बोलणार नाही तर कुठे बोलणार अध्यक्ष महोदय? सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो, एक एक भूमिका करत गेलो, आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवरना आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराख होणार होता, मी वाचवलाय। योजना कोणी केली अध्यक्ष महोदय? हा माझा प्रश्न आहे। महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय? या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक, पण संपवून टाकू, निपटून टाकू या धमकी देण्याचा बळ कोणी दिलं अध्यक्ष महोदय? हा प्रश्न अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची, माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिम्मत कोणी दिली अध्यक्ष महोदय? कुठून आली? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।